हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी माझा मॉर्निंग रुटीनचा व्लॉग शेअर करणार आहे। तर सर्वांच्या रिक्वेस्टवर मी आज हा माझा समर मॉर्निंग रुटीन हा व्लॉग घेऊन आलेली आहे। तर व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर जसं आज माझं मॉर्निंग रुटीन आहे, तर नेहमी याच पद्धतीने माझं मॉर्निंग रुटीन असते, थोडंफारच बदल असते। तर आज मी समर मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे। आणि मेन म्हणजे सुट्ट्याचं मॉर्निंग रुटीन वेगळं असते आणि शाळा सुरू असल्यावर खूप धावपळीचं रुटीन असते, ते सुद्धा मी नंतर शाळा सुरू झाल्यावर शेअर करणारच आहे। तर चला तर मग जास्त वेळ न करता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर मी सर्व पसारा वारून घेतला होता आणि नंतर झाडायला लागले। तर पाहते तर सर्व मुंग्या झाल्या होत्या, म्हणून झाडायच्या अगोदर सर्व बाजूने एकदा मुंग्याचा खडू ओढून घेतलेला आहे। कारण या टायमामध्ये जास्त मुंग्या होतातच। तर मुंग्याचा खडू मारल्यानंतर मी सर्व रूम झाडून काढल्या होत्या, आता हॉलच राहिलेला आहे। तर मी पूर्ण हॉलसुद्धा झाडून घेणार आहे। आणि रोज रात्रीच्या टायमाला खूप हवा सुटत आहे, त्याच्यामुळे धूळ सुद्धा खूप येत आहे। कितीही शांच्यापारी जर झाडून काढलं तरी कचरा निघतोच, कारण धूळ खूप येत आहे। थोडंसं पाऊस पडलं तर धूळ थोडी कमी होते, परंतु इकडे जास्त हवा सुटत आहे। तर पूर्ण झाडझूड झाल्यानंतर मी पूर्ण झाडांना पाणी घालणार आहे आणि नंतर एकदा पूर्ण फरशा पुसून घेणार आहे। सर्व उठायच्या अगोदर जर एवढे कामं झाले तर खूप मदत होते, कारण एकदा जर सर्व उठले तर हे कामं असेच लांबत जातात। तर इथे पाहू शकता सर्व झाडझूड झालेली आहे आणि मी झाडांना पाणी घालत आहे। तर जेव्हा मला बाल्कनी क्लीन करायची असते तेव्हा मी पाईपांनी पाणी घालते, आणि जेव्हा फक्त पाणीच घालायचं असतं तेव्हा मी असंच मगाने किंवा तांब्याने वगैरेच घालते, हेच मला सोपं पडतं। आणि आता थोडं वातावरण शांत झालेलं आहे, हवा वगैरे सुटत आहे, आभाळ आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी पण कमी लागते झाडांना। नाहीतर अगोदर उन्हामध्ये खूप पाणी घालावं लागायचं, रोज पाणी घालावं लागायचं आणि भरपूर घालावं लागायचं। तर इथे पाहू शकता किती सुंदर असे फुलंसुद्धा आलेले आहेत। हे नवीनच फुलं आताच ह्या 2-3 दिवसातच येत आहेत। पाहू शकता किती सुंदर याचा कलर आहे, आणि खास म्हणजे तर हा पर्पल कलर माझा खूप फेवरेट आहे। आणि ही फुलं पण पाहू शकता किती सुंदर आहेत, पण हे जास्त वेळ राहत नाहीत, थोडं जरी हवा जरी जास्त आली तरी हे फुलं गळून पडतात आणि तोडले आणि देवाला वाहायचं म्हणलं तर लगेच सुकून जातात। त्याच्यामुळे ते फुलं थोडं 1-2 तासच सकाळी सकाळी पाहायला छान वाटतात आणि नंतर ते झाडांना सुद्धा सुकून जातात। तर बोलत बोलत माझं सर्व पाणी घालून झालेलं आहे। तर पाणी घातलं की लगेच मी फरशा पुसायला घेतलेल्या आहेत। सर्वजण उठायच्या अगोदर मी एवढे कामं करूनच घेते, कारण एकदा जर उठलं तर या रूममधले त्या रूममध्ये, त्या रूममधले त्या रूममध्ये आरुष तर करतच राहतो, त्याच्यामुळे मला फरशा पुसायला पण खूप डिस्टर्ब होते। तर सर्वात अगोदर मी जिथे जिथे डाग आहेत तिथे तिथे थोडं पाणी टाकलं होतं मुरण्यासाठी, म्हणजे मॉपने व्यवस्थित निघतात। तर पाहू शकता एकदम क्लीन आपल्या फरशा निघत आहेत। तर मी एका हाताने शूट करत आहे आणि एका हाताने पुसत आहे। तर फरशा वगैरे झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेणार आहे। पाहू शकता फरशा पुसल्यानंतर मी ब्रश आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती। तर शेंगदाण्याचं कूट संपलं होतं म्हणून इथे शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत, आणि पीठसुद्धा इथे भिजवून ठेवलेलं आहे। आणि भाजीसाठी मी वांग्याची भाजी बनवणार आहे। चहाचं सुद्धा मी सर्व सामान काढून घेतलेलं आहे, कारण आरुष वगैरे उठले की लगेच चहा बनवायला घेईल। आणि हे पाणी ठेवण्यासाठी पाणी सुद्धा भरून ठेवलेलं आहे। आणि आता मी देवपूजा करणार आहे। तर देवपूजासाठी जेव्हा मी पायऱ्या पुसत पुसत खाली गेले होते तेव्हाच फुलं आणून ठेवलेले आहेत।
तर आता मी देवपूजा करून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागणार आहे लगेचच, कारण आता कुणीही उठलेलं नाही. सर्वजण उठेपर्यंत जेवढं काम होईल तेवढं मी कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी सर्व देवपूजा आवरून घेतलेली आहे. तर आज मला एकही लाल फूल सापडलेलं नव्हतं. 2 दिवस झाले फक्त पांढरे पांढरे फुलंच वाहत होते. तर पांढरं पांढरं वेगळंच वाटत होतं, म्हणून मी पांढऱ्या फुलांवरच एक एक बोट कुंकवाचं लावलेलं आहे. आणि पाहू शकता पूर्ण प्रसन्न वातावरण झालेलं आहे देवपूजा झाल्यानंतर. आणि देवपूजा करून झाल्यानंतर मी लगेचच चहा ठेवला होता, कारण सर्वजण उठलेली सुद्धा आहेत. आणि हे शेंगदाण्याचं कूट देखील काढून ठेवलेलं आहे. थोडंसं थंड झाल्यावर मी झाकण लावून ठेवून देईल. आणि चहा झाल्यानंतर बाकीचा स्वयंपाक करून घेणार आहे. तर इकडे मी खलबत्त्यासुद्धा मुरवत ठेवलेला आहे धुण्यासाठी, कारण याच्यामध्ये आपल्याला पापडाचा उंडा कुटायचा आहे. आणि साईडला इकडे आरुषसाठी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे, कारण आरुषचा ट्युशनचा टाईम होत आहे. तर हे कालचं दूध कमी असल्यामुळे मी दुधाच्याच पातेल्यात चहा ठेवलेला आहे. एक्स्ट्राचं दूध मी इकडे कपामध्ये ओतून घेतलेलं आहे आरुषसाठी, आणि त्याच पातेल्यामध्ये चहा ठेवलेला आहे, म्हणजे आपलं एक्स्ट्राचं पातेलं घासायला पडणार नाही. कारण भरपूर सारे कामं करायचे म्हणल्यावर असं छोटं छोटं स्मार्ट वर्क करावंच लागतं. तर आता मी सर्वांना चहा देणार आहे. तर सर्वजण उठलेले आहेत आणि उठल्यानंतर चहा पाणी केलेली आहे. आणि आता मी हे बेड आवरून घेते. तरी मी झोपताना सर्व बेड आवरूनच झोपते. तरी सुद्धा झोपल्यावर लक्ष्मी खेळणे वगैरे पाडते. एक वेळेस मी सर्व आवरून घेते. तर इथे पाहू शकता मी सर्व बेड वगैरे आवरून घेतलेला आहे. तर बेड आवरत आवरत मी आरुषचं सुद्धा सर्व आवरून दिलेलं आहे, कारण आरुषचा ट्युशनचा टाईम होत आहे. आणि आता आरुष बॅग घ्यायला गेलेला आहे. तर इथे आरुष ट्युशनला निघालेला आहे आणि त्याच्या डोळ्याला खूप मोठी रांजण येडी आलेली आहे, म्हणून थोडंसं नखरे करतो ट्युशनला जाण्यासाठी, परंतु फायनली गेलेला आहे. बाय पिल्लू. लक्ष्मी बाय बाय. चला 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 पापा, चला पापा, चला पापा, चला चला या पापा 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 पापा. चला चला चला. झालं काय काय पिलू काय? पापा कुठे आहेत? पापा कुठे आहेत? पापा. तर इथे पाहू शकता माझ्या पोळ्या सुरू आहेत. आणि आज मी गॅसवरच पोळ्या बनवत आहे, कारण लवकर बनवायच्या आहेत आणि शेगडीवर थोडा उशीर लागतो. आणि इकडे भाजी सुद्धा झालेली आहे. तर इथे पाहू शकता मी 2-3 पुरणपोळ्या बनवून घेणार आहे, कारण हे पुरण माझ्या सासू आईने दिलेले आहे. काल आरुष आणि आहो गावाकडे गेले होते, तर त्यांच्यासोबत हे पुरण दिलेलं आहे, म्हणून मी इथे पुरणपोळी सुद्धा बनवायला घेतलेली आहे. तर सासर आणि माहेर जवळ असण्याचे हेच फायदे असतात. तर गावाकडं बहुतेक सुवासनीचा कार्यक्रम झाला असेल, त्याच्यामुळेच हे पुरण पाठवलेलं आहे. तर सोबतच मी पुरणपोळी, आणि आज तर आमरस बनवणं शक्य नाही, तर मी दुधासोबतच ही पुरणपोळी खाणार आहे.
तर पुरणपोळी बनवून तर इथे मी जेवायला घेतलेलं आहे। तर आता आम्ही दोघं जेवण करून घेणार आहेत। आरुष ट्युशनला गेलेला आहे नाश्ता करून, आणि इकडे मी किचन वाटा सर्व आवरून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचे भांडे घासायला टाकलेले आहेत। आता फक्त जेवण झाल्यावर भांडे आणि कपडेच राहिलेले आहेत, कारण लक्ष्मीचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि तिला आवरून सुद्धा घेतलेलं आहे। आणि परत तिला आता चिवडा खायचा आहे। तर खाऊ खायला नखरे करते, पण असं चटपट खायला खूप आवडते। लक्ष्मी इकडे बघ पिल्लू। आणि तिच्या डोळ्याच्या वरती एक फोड आलेला आहे, त्याच्यामुळे थोडीशी लक्ष्मी किरकिर करत आहे। तर जेवण झाल्यानंतर भांडे कपडे आवरून मला पापड बनवायला घ्यायचे आहेत। त्या अगोदर मी लक्ष्मीला झोपी घालणार आहे। आणि इकडे पाहू शकता लक्ष्मीचे नखरे। ए पिल्लू, तर सर्व काम वगैरे आवरून मी इथे पापड करण्यासाठी बसलेली आहे। तर हे पाहू शकता, रात्री मी इथे उंडा चुरून ठेवला होता। एकदम घट्ट हा उंडा चुरायचा असतो आपल्याला। तर 1 किलोचे मी पापड बनवणार आहे। तर वरती तेल लावून ठेवल्यामुळे उंडा एकदम मऊसूद राहिलेला आहे। तर आपल्याला थोडंसं घेऊन ह्या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे। हवं तर थोडं तेल सुद्धा लावायचं आहे आणि व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे। नंतर याच्या व्यवस्थित लाट्या पडतात। तर पूर्ण उंडा मी याच पद्धतीने कुटून घेणार आहे तेल लावून। तर 2-3 मिनिट कुटून घेतल्यानंतर आपल्याला पोळी पाटावर व्यवस्थित मऊ करायचं आहे। आणि या पद्धतीचे जेवढे आपल्याला पापड बनवायचे आहेत त्या पद्धतीचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत। हा लक्ष्मी, हा 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 हात लावायचा नाही। भॉ करायली भॉ। हा 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 कसं आहे हा? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ। काय झालं मग? काय झालं मग? चला आता झोपी जायचं। चला 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 झोपी जायचं। चला हा हा ए चल झाक लवकर चला। तर कामामध्ये असताना लक्ष्मी अशीच मस्ती करते मध्ये मध्ये। तर ही क्लिप आदल्या दिवशी संध्याकाळची आहे। तर संध्याकाळी इथे मी पीठ मुरवून घेतलेलं आहे। तर शेजारच्या ताईंनी मला पीठ मळण्यासाठी मदत केलेली आहे। तर इथे 1 किलोचं पीठ आहे। 1 किलोसाठी मी 1 पुडी इथे रामबंधू मसाला पापड मसाला टाकलेला आहे। तर 1 किलो उडदाच्या डाळीमधली मी 1 वाटी डाळ काढून घेतली आणि 1 वाटी मुगाची डाळ टाकली। असं हे 1 किलोचं प्रमाण आहे आणि पीठ दळून आणलेलं आहे। तर इथे सुद्धा पाहू शकता लक्ष्मीला सर्व पाहायचं आहे निरीक्षण करून, कारण तिला सुद्धा मम्मीची लवकरच मदत करायची आहे। त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करायचं आहे
आणि हे पीठ आम्ही कोमट पाण्यामध्ये मळतो, पण त्या ताई म्हणल्या की थंड पाण्यामध्ये मळलं तर आणखीन जास्त पापड चांगले होतात, त्याच्यामुळे इथे मी थंड पाण्यामध्येच मळून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करणार आहे. तर तुम्हाला आजचं माझं हे मॉर्निंग रुटीन कसं वाटलं नक्की मला कमेंट करून कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.